नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र अक्षय निकुंभ, संचालक महारुद्रा करिअर अकॅडमी देवळा. आजपासून आपण पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरची ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत. तेही आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमी चॅनलच्या मोफत ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच मध्ये. तर वेळ न दवडता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? तर आता तिथे प्रश्न विचारलेला काय आहे, कोणती संकल्पना अंतर्भूत नाहीये, ते पण कशामध्ये? उद्देशिकेमध्ये. तर लक्षात ठेवा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम हे तीनही शब्द आपल्याला संविधानामध्ये बघायला मिळतात, परंतु साम्यवादी हा शब्द बघायला मिळत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एक गोष्ट महत्वाची इथे, आतापर्यंत सरनाम्यामध्ये फक्त एक वेळा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्या घटना दुरुस्तीचं नाव आहे 42वी घटना दुरुस्ती. या 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या सरनाम्यामध्ये 3 शब्द टाकलेले होते. कोणते कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 महत्वाचे शब्द आतापर्यंत संविधानाच्या सरनाम्यामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर एकही वेळा उद्देशिकेमध्ये घटना दुरुस्तीनुसार बदल करण्यात आलेला नाहीये, हे लक्षात ठेवायचे. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? म्हणजे संविधान सभेची निर्मिती कोणत्या योजनेद्वारे करण्यात आलेली होती? क्रिप्स मिशन येणार नाही, कारण 1942 ला क्रिप्स मिशनचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं स्टॅफर्ड क्रिप्स. हे 1942 ला जेव्हा भारतामध्ये आले तर त्यावेळेस त्यांनी भारताची घटना भारतीयांनी पूर्णतः तयार करावी असं त्यांनी सूचना केलेली होती. त्याआधी ऑगस्ट ऑफर नुसार भारताची घटना मुख्यतः, म्हणजे थोडक्यात त्याला आपण एक शब्द देऊ, तत्वतः शब्द वापरला होता त्यांनी. तत्वतः 1939 ऑगस्ट ऑफर योजनेद्वारे त्यांनी ते तत्वतः मान्य केलं होतं की भारताची घटना ही भारतीयांनी तयार करावी, हे तत्वतः मान्य केलं. परंतु 1942 ला जेव्हा स्टॅफर्ड क्रिप्स भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी सांगितलं की भारताची घटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. हे 2 महत्वाचे शब्द लक्षात ठेवायचे. तर त्यानंतर आपल्याला माहिती आहे सायमन कमिशन हे 1927 ला गठीत करण्यात आलेलं होतं. त्याची जी स्थापना होती ती 1927 ला केली. भारत सायमन कमिशन 1928 ला, आणि त्यांनी अहवाल कधी दिला? 1930 ला. आणि सायमन कमिशनचं मुख्यतः काम काय होतं की 1919 च्या कायद्यानुसार भारताला सुधारणांचा हप्ता देण्यासाठी. त्यानंतर नोटा हे तर पर्यायात येणार नाही, म्हणून आपलं उत्तर काय आहे? कॅबिनेट मिशन योजनेद्वारे संविधान निर्मिती केली. आता कॅबिनेट मिशन 1946 मध्ये आलेलं होतं. त्यामध्ये 3 सदस्य होते. हे थोडं इरेज करून घेऊया. कॅबिनेट मिशन याच कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना असे सुद्धा म्हणतात. आता बघा, ह्या कॅबिनेट मिशनचे जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षांचं नाव होतं स्टॅफर्ड क्रिप्स. स्टॅफर्ड क्रिप्स अध्यक्ष होते. त्याचे जे सदस्य होते ते होते A.V. अलेक्झांडर आणि दुसरे सदस्य होते पॅथिक लॉरेन्स. अशा पद्धतीने हे 3 सदस्यांचं जे मंडळ होतं ते भारतामध्ये आलेलं होतं आणि ह्या कॅबिनेट मिशन नुसार आपली संविधान सभा गठीत करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सरकार स्थापन होतं आणि त्यानंतर मग भारताची घटना नंतर तयार होते. आपल्याला हे आपण बघितलेलं आहे लेक्चर मध्ये. पुढचा प्रश्न, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? तर कॅबिनेट मिशन योजनेद्वारे.
पुढचा प्रश्न, कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? विचारलेलं काय? संविधान दिन. तर संविधान दिन आपल्याला माहिती आहे 26 जानेवारीला घटनेची अंमलबजावणी झाली होती, त्याच्यामुळे हा दिवस येणार नाही. त्यानंतर 15 ऑगस्टला आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, त्याच्यामुळे हा दिवस येणार नाही. आणि 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असते, तो दिवस येणार नाही. तर संविधान दिन विचारल्यामुळे आपलं उत्तर येतं 26 नोव्हेंबर. त्यानंतर बघा, इथे पण 2 महत्वाचे मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत मित्रांनो. आता संविधानाची जी स्वीकृती होती ती आपण 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकृत केलं. संविधानाची स्वीकृती कधी झाली? 26 नोव्हेंबर 1949. आणि ज्या दिवशी संविधान स्वीकृत केलं तो दिवस आपण काय म्हणून साजरा करायला लागलो? संविधान दिन म्हणून साजरा करायला लागलो. त्यानंतर संविधान सभेने 26 जानेवारी 1950 ला 50 पासून संविधानाची अंमलबजावणी केली. संविधान सभेने 26 जानेवारी 1950 ला संविधानाची अंमलबजावणी केली, म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन, प्रजेच्या हाती सत्ता आल्यामुळे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. हे लक्षात ठेवा. संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो 26 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. काही ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर 17 दिवस पण देण्यात आलेलं आहे, हे पण लक्षात असू द्या. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस. एकूण 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या संविधानाची पूर्तता झालेली आहे. म्हणजे थोडक्यात 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला आणि नंतर भारताला ज्या गोष्टी सुटेबल होतील त्या गोष्टी आपण आपल्या संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. तर 64 लाख रुपये खर्च केलेले होते. किती लाख? 64 लाख रुपये खर्च केले. आणि किती घटना? 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला. म्हणून आणि संविधान लिहून पूर्ण किती कालावधी लागला? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. पुढचं, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे जे अध्यक्ष होते ते होते न्यायमूर्ती फाजल अली. आता पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे जे अध्यक्ष होते ते होते फाजल अली. या फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली आपलं पहिलं राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झालेलं होतं. एक महत्वाची गोष्ट इथे सांगायची आपल्याला, या फाजल अली हे जे अध्यक्ष होते, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली हे अध्यक्ष होते. आणि जे सदस्य होते त्यांचं नाव होतं के.एम. पन्नीकर. आणि जे दुसरे सदस्य होते त्यांचं नाव होतं हृदयनाथ कुंझरू. बघा, आता फाजल अली हे अध्यक्ष होते आणि के.एम. पन्नीकर, हृदयनाथ कुंझरू हे कोण होते? सदस्य होते. आता हे जे कमिशन स्थापन झालं, राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झालं, त्याची जी स्थापना होती ती 1953 ला गठीत केलं. आणि त्यांनी जो अहवाल दिला तो अहवाल 1955 ला दिला. 55 ला अहवाल दिला. आणि 1 नोव्हेंबर 1956 ला 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक राज्य तयार झालं. द्विभाषिक राज्य तयार. लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक राज्य तयार झालेलं होतं. मग आता बघा, याच कमिशनला पाक कमिशन असं सुद्धा म्हणतात. पाक कमिशन. आता पाक हे नाव कशावरून आलं? तर हे जे सदस्य होते या सदस्यांचे सरनेमचं पहिलं अक्षर म्हणजे पी, पन्नीकरचा पी, ए फॉर अली, ए फॉर सरनेमचं जे पहिलं लेटर घेतलं तर त्यांचं जे नाव तयार झालं ते पाक कमिशन. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर फाजल अली. 53 ला स्थापना, 55 ला अहवाल. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते तर लक्षात ठेवा मित्रांनो, M.A. अय्यंगार हे लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते. लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते M.A. अय्यंगार. आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर G.V. मावळणकर. लोकसभेचे पहिले अध्यक्ष. लोकसभेचे पहिले अध्यक्ष G.V. मावळणकर. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते आणि विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष. पुढे घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? घटना समितीचे उपाध्यक्ष हे H.C. मुखर्जी होते. आता लक्षात ठेवा, घटना समितीचे अध्यक्ष जर विचारलं कायमस्वरूपी अध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरता अध्यक्ष होते. तात्पुरता अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि H.C. मुखर्जी हे उपाध्यक्ष होते. लक्षात ठेवा, संविधान सभेला कायम 2 उपाध्यक्ष राहिलेले आहेत. पहिले होते H.C. मुखर्जी आणि दुसरे होते V.T. कृष्णमाचारी. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते तर H.C. मुखर्जी, हरेश कुमार मुखर्जी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाहीत? म्हणजे ब्रिटिश राज्यघटनेकडून कोणती गोष्ट घेतलेली नाही आपण? आपल्याला माहिती आहे सरकारचे संसदीय स्वरूप ही गोष्ट घेतलेली आहे. त्यानंतर सरकारचे मंत्रिमंडळाचे स्वरूप ही पण गोष्ट घेतलेली आहे. कायद्याचे राज्य हे पण घेतलेलं आहे. परंतु समवर्ती सूची हा जो चौथा पॉइंट आहे हा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेला आहे. कोणत्या देशाकडून घेतला? ऑस्ट्रेलिया. त्यामुळे ब्रिटिश राज्यघटनेतून कोणती तरतूद घेतली नाही तर समवर्ती सूची, ही समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. आणि ब्रिटिश राज्यघटनेतून काय काय घेतलं? संसदीय स्वरूप, मंत्रिमंडळ स्वरूप आणि कायद्याचे राज्य. पुढचा प्रश्न, भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात ठेवा, भाषा समितीचे अध्यक्ष, एक मिनिट मित्रांनो, K.M. मुंशी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित, हे चारही पर्याय येत नाही. कारण भाषा समितीचे जे अध्यक्ष होते ते होते मोटेरा सत्यनारायण. मोटेरा सत्यनारायण हे आपल्या भाषा समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू विविध समित्यांचे अध्यक्ष होते. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचे पहिले गृहमंत्री आहेत सरदार वल्लभभाई पटेल. भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे. पुढचं, भारतीय घटना कोणत्या तारखेपासून अंमलात आली? आता अंमलबजावणी आपण मागेच प्रश्नाचा अनालिसिस घेतलेला आहे त्यामुळे रिपीटेशन करणार नाही. तर भारतीय घटना कधीपासून अंमलात आली तर तिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली आणि स्वीकृत कधी केली ते आपण 26 नोव्हेंबर 1949 ला. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीची जी स्थापना होती ती 29 ऑगस्ट 1947 ला करण्यात आली होती आणि तिचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर साहेब. आणि त्या मसुदा समितीचे एकूण 7 सदस्य होते. त्या 7ही सदस्यांवरती प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे ते तुम्ही पाठ करणे गरजेचे आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी, बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते, पंडित जवाहरलाल नेहरू त्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते आणि महात्मा गांधी सुद्धा हे सदस्य नव्हते. म्हणून आपलं प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले?
आता इथे अंमलात आणले आणि इथे स्वीकारले. अंमलात कधी आणलं? 26 जानेवारी 1950 ला आणि स्वीकारलं कधी? 26 नोव्हेंबर 1949 ला. पुढचा प्रश्न, मूलभूत संरचना सिद्धांत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? म्हणजे बघा, मूलभूत संरचना सिद्धांत म्हणजे काय की तुम्हाला संविधानामध्ये वाटेल तितका बदल करता येईल, परंतु जी संविधानाची मूळ चौकट आहे ती तुम्हाला बदलता येणार नाही. म्हणून हे जे जजमेंट होतं हे कोणत्या केसमध्ये दिलं होतं? तर केशवानंद भारती खटल्यामध्ये. म्हणून मूलभूत संरचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली. पुढचा प्रश्न, डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय. तर याचा येतं घटनेचा सरनामा. सरनाम्यामधून आपल्याला घटनाकारांचं मन, इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली आहे असं समजतं. खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटलेला आहे? घटनेचा आत्मा म्हणजेच काय? सरनामा. घटनेचा आत्मा काय आहे? सरनामा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या आजच्या PYQ बॅच मधून 20 प्रश्नांचं अनालिसिस घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण दररोज 20 प्रश्नांचं अनालिसिस घेणार आहोत आणि त्या दृष्टीने लेक्चरसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर जय हिंद, मिलते हैं अगले लेक्चर में.